नमस्कार, दीपक पळसुले कौल मराठी मनासामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण लातूरमध्ये जातोय। अमित देशमुख हे आता मतदानासाठी लातूरमध्ये बाहेर पडलेले आहेत। 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये आज मतदान पार पडतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता लातूरमध्ये देखील लढत पाहायला मिळते आहे। लातूरमध्ये देखील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे आणि अमित देशमुख यांची ही दृश्य आपण पाहतोय। अमित देशमुख आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। या देशातल्या 3ऱ्या टप्प्याचं आज मतदान पार पडतंय आणि त्यासोबतच आता विविध ठिकाणी दिग्गजांचं भवितव्य देखील मतपेटीत बंद होणार आहे। आणि यानंतर आपण सोलापूरमध्ये जाऊया। तर सुशील कुमार शिंदे बोलतात। ते सांगता येणार नाही, बघूया काय होतं ते। त्याच्या सवयीप्रमाणे ही लातूरची दृश्य आहेत। मतदानाला सुरुवात झालेली आहे देशभरामध्ये आणि 3ऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडल्यानंतर आता पुढच्या टप्प्याचं मतदान देखील पार पडतंय। लातूरमध्ये अमित देशमुख हे मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। तर दुसरीकडे आपण विविध ठिकाणचे जे दिग्गज उमेदवार आहेत त्यांनी देखील आता सकाळीच लवकर मतदानासाठी जाणं पसंत केलेलं आहे। राजू शेट्टी यांची देखील दृश्य येत होती। उदयनराजे भोसले असतील, सुशील कुमार शिंदे असतील, असे विविध जे दिग्गज नेते आहेत ते आता मतदान केंद्रावर पोहोचत आहेत। तर राजेंद्र पवार हे देखील घराबाहेर पडलेले आहेत। मतदान केंद्रावर जाऊन ते देखील आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। एक मोठी लढत यावेळेला बारामतीमध्ये देखील पाहायला मिळते आहे। पवार विरुद्ध पवार अशीच लढत पहिल्यांदा बारामतीकर देखील अनुभवत आहेत।